सो हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन दिवस एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आणि आज आपण जाणार आहे कर्जतला. एक छोटीशी राईड आल्या कर्जतला. आता इव्हनिंगचे 4 वाजलेत आणि निघूया आता. गाडी जरा साफ वगैरे करून निघूया. हॅलो. आई जरा ते हे दे ना, आपण चिकटपट्टी आणलेली ना चिटकवायची डबल टेप, ती कुठे आहे माहिती आहे का? टेबलवरती आहे बेडरूममध्ये. सो थोडंसं साफ करून घेऊया पटापट आणि निघूया. प्रॉब्लेम हा आहे की इकडल्या साईडचं साफच करता येत नाही आणि थोडं वरती हां बोल ना. नाही आहे का? अरे ऐक ड्रावर आहे का नाही कपड्याचा, मीच ठेवले. हां, कपड्याचा ड्रावर पण त्या साईडचा, आतमधला भीती साईडचा. भेटलं का? अरे भीती साईडचा तिकडलं ड्रावर. हां ते आपण फाईल वगैरे ठेवलेत ना. ओके. मी ठेवलेल्या वस्तू मला सापडत नाहीत कधी कधी. चला तिला आता थोडीशी बाहेर घेऊया आणि बाहेर घेऊन व्यवस्थित साफ करूया. टाक, थांबा. ओ माय गॉड. चल बाय बाय. हो करतो. किती वेळ जातोय बघतो आणि फोन करतो. अँगल बघा, अँगल व्यवस्थित आहे का? ओकेच, परफेक्ट. मिरर टन. गॅसची गाडी आलेली दिसते. बाहेर घेतल्यावर कसं व्यवस्थित दोन्ही साईडनं कपडा मारतो. गॅस आपण तिकडे गेलोच बघू. इथे आता गॅससाठी टाइमपास नको करायला. हा कपडा मी डीमार्टमधून घेतलेला 100 रुपयाला. एकदम सॉफ्ट आहे. वरनं काहीतरी पडलं, पहिला घाबरलो. गाडी यार, पेट्रोलवरती गाडीचा जे सायरन आहे ते खूप वाटतं आणि
CNG वरती कमी, असं का काय कळत नाही. ऑल ओके, सेट, लेट्स गो. कर्जतला जायचं आहे, 30 किलोमीटरच आहे इथून, जवळच आहे. छोटीशीच राईड होणार आहे आपली. बघूया. इथे गॅसची गाडी आहे, त्यामुळं इथे ॲक्च्युली पहिल्या गाड्या लागत होत्या, आता त्या काढल्या, सोसायटीने कंप्लीट केली, त्यामुळे आता भरपूर स्पेस भेटायला लागला आहे टर्न मारायला. ही डबल टेप चिकटपट्टी आहे. थोडंसं आपल्या गाडीला पाठीमागं लागणार आहे, त्यामुळे घेतले. ओ, आपले नगरसेवक. आज महाशिवरात्री उत्सव खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे इथे, कारण इथेच एक मंदिर आहे. खूप मोठा उत्सव असतो इथे, आणि खोंडेश्वरला एक खूप गर्दी राहते आजच्या दिवशी. अजून काही कॉल आला नाही, आपण एकदा कॉल करून बघूया. इर्टिगामध्ये मला हे लय भारी आवडतं, एकदम व्यवस्थित मोबाईल स्टँड आहे. हा मी येते, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल पोहोचल्यावर. ओके ओके ओके, तेच म्हटलं, लोकेशन नाही भेटलं. नाही थांबा जरा. हा ओके ओके. आपण मगाशी तरी शोधून काढलेलं. आता वेळ आहे तर CNG भरून येऊया का, कारण की इथे भेटला तर ठीक, नाही तर पुढे इथे एक मंदिर आहे, शिव मंदिर, ते चालू आहे. अरे यार, आपल्या घरापासून किती 900 मीटर, म्हणजे 1 किलोमीटर वरतीच पिकअप आहे, त्यामुळं काय आपल्याला जास्त गडबड करायची गरज नाही. पण तसं लवकरच निघालोय घरातनं. आज संडे असल्यामुळं काय घरीच होतो. कम्फर्ट बघा मित्रांनो, आज ज्यांना मी घेऊन चाललोय ते फक्त दोघेच आहेत, एक मॅडम आहेत आणि छोटं बाळ आहे, आणि कर्जतला ड्रॉप आहे फक्त त्यांचा. पण त्यांनी इर्टिगा बोलवले फक्त एवढ्यासाठी की कम्फर्टेबल प्रवास झाला पाहिजे, बस, बाकी काही नाही. इर्टिगाने जे कम्फर्ट दिलाय ना लोकांना, खतरनाक. आता इथे हा MIDC एरिया आहे. MIDC मध्ये एक CNG पंप आहे, जाऊन भरूया. किती बसतोय बघा. तसं तर जास्तीची गरज नाही CNGची, असं पण भरायची गरज नाही, पुढे आपल्याला भेटला असता बऱ्याच ठिकाणी, पण आता आहे वेळ तर भरूया.
चला जास्त गर्दी नाही म्हणा तरी आपला येईल नंबर लगेच. 2 गाड्या त्या पुढल्या 2 गाड्या जर निघाल्या तर आपल्या 2 बसतील. चलो अरे यार स्विफ्ट असून मागे पुढे करायला लागतं म्हणजे काय. आपल्या इरेटिका एवढी मोठी लांब असून सुद्धा मागे पुढे करावं लागत नाही. आणि ते आता ह्याने व्यवस्थित लावली पाहिजे वाफ पुढं घेऊन, कारण आपली बस पण बसली पाहिजे. आलो तसंच चालू जाऊया, कारण की आतमध्ये जाण्यात काय अर्थ नाही. आपल्या घरापाशीच जाईल तर परत रिटर्न घरापाशीच जाऊया. सीट बेल्ट सीट बेल्ट सीट बेल्ट सीट बेल्टची एवढी सवय झाली ना की आता सीट बेल्ट शिवाय गाडी चालवता येईन. भीती वाटते सीट बेल्ट नसेल तर. फुल होऊन दिला नाही कारण की रनिंग कमी आहे आपलं, त्यामुळं जेवढी गरज आहे तेवढाच भरला. नंतर उभीच राहणार आहे. जेव्हा आपण नेहमी गॅसच्या बाबतीत आहे ना मित्रांनो, जेव्हा तुम्ही ट्रॅव्हलिंग कराल आणि तुम्हाला माहिती आहे की आता आपल्याला इकडे जायचं आहे तिकडे जायच्या वेळीच गॅस भरून भरायचा. आधी भरून नाही ठेवायचा. आता गॅस कमी होतो उतरतो. हे तुम्ही जे गाडी चालवतात त्यांनी कदाचित नोटीस केलं असेल. गॅस हा नेहमी आपण ट्रॅव्हलिंग करेल तेव्हाच भरायचा. आपलं पेट्रोल डिझेल सारखं कसं पेट्रोल डिझेल राहतं पण गॅस नाही राहत, गॅस कमी होतो. अरे यार हे तर गांधी चौकात आहे. गांधी चौकातून पिकअप आहे. ठीक आहे आपण थांबू कुठेतरी. आज आपल्याकडे छोटे छोटे 2 बुकिंग आलेत. एक कर्जत आहे जिकडे आता आपण चाललो आहे, आणि संध्याकाळी 1 वाजता कल्याण आहे. कल्याण स्टेशनला आपले गेस्ट येत आहेत, त्यांना घेऊन यायचं आहे. सो छोट्या छोट्या बुकिंग आहेत. हां मॅडम. हॅलो. हां मॅडम. हा सिटी अमोल. हो हो अमोल बोलतोय. हो अमोल बोलतोय. हा मला ना इथून 40 मिनिट दाखवत आहे. मी आता गाडीवर बसली आहे. ओके 40 मिनिटांनी मी पोहोचेल. मग तुम्हाला मग तसं मला तुम्ही पिकअप करा. अच्छा अच्छा अच्छा. मला बरोबर 40 मिनिटं दाखवत आहे. ओके 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 ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक 15:15 होतील आहे ना. हा हा ओके. हां ठीक आहे चालेल. मला फोन करा 5-10 मिनटं आधी. मी पोहोचतो इथे. जवळच आहे काय, घरापासून नियर बायच आहे. बरं ओके ओके ओके. ओके. सो मित्रांनो अजून मॅडमना यायला जवळजवळ 1 तास आहे. 40 मिनटं ते बोलले पण आपण 1 तास पकडू. सो आता आपण जाऊया परत रिटर्न घरी. आता वाजलेत 4:30 5:30पर्यंत येतील आणि आपल्या घरापासून पण 2-3 मिनटावरतीच आहे. सो तिकडे जाऊन वेट करण्यात काय अर्थ नाही, त्यापेक्षा घरी जाऊन वेट करूया है ना. थोडंसं लवकर निघालं असतं म्हणजे आपल्याला शूट वगैरे करता आलं असतं यार. पण काय संध्याकाळचं
व्यवस्थित शूट नाही करतायत. आता मस्तपैकी कर्जतचा तुम्हाला सगळा ब्लॉग बनवता आला असता व्यवस्थित. महाशिवरात्रीचं आज जेवण आहे इथे मंदिरात. सो मित्रांनो, आता बरोबर करेक्ट 5:15 वाजलेत आणि मॅडम पण आलेले आहेत. सो जाऊन पिकअप करूया त्यांना आणि निघूया कर्जतला. बरोबर 45 मिनिटं बोललेली आहे मॅडम, तेवढाच वेळ लागला. आज फर्स्ट टाइम घराच्या एवढे नियर बाय पिकअप भेटलाय. क्राऊड आहे घराच्या बाजूलाच, कारण घराच्या बाजूला शिव मंदिर आहे. सो तिथे खूप क्राऊड होता, त्यामुळं अरे यार चुकलं तुमच्याबरोबर बोलत चुकलं थोडंसं. म्हणजे घराची शेजारी चालू आहे. मामांच्या घरी जरा डॉक्युमेंट्स द्यायचे होते. हा मॅडम, मी आलो इथं मेडिकलच्या बाजूला. समोर ग्रे गाडी आहे का? हा ग्रे गाडी. हा ओके, या ना जरा इथे. ही बघा माझ्यावर मुलगी आहे. ओके एकच मिनिट. हा मॅडम. हो हॅलो. थांब चढता येईल का? हळू चल. चढ. का आलं? बोट फसले. थोडे पुढे जा. काय झालं? असू ठीक आहे. हा ते मी घालते वाया घे. घालते मी, टेन्शन नको. निकाला. दाखव काय आलं तुझं. आता झोपायचं तर झोपा बाय, प्रॉब्लेम नाही मला. ठीक आहे ना. सीट जरा मागे घ्यायची होती. ही का तुमची का? एकच मिनिट. साईडला लावतो.
अच्छा शॉपिंगसाठी, तर ती मला यायला वेळ झाला. अच्छा अच्छा जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत मी बाहेर निघू शकत नाही, असा झाला विषय. ओके ओके ती काहीतरी घेते म्हटलं तुला सांगू शकत नाही, तू घेऊ नको ये पण. नाही बरोबर एकदा खरेदीला लागलं की किती वेळ जातो सांगता येत नाही मी थांबली. आणि मिस्टरांचा अचानक फोन आला की ये म्हणून. हा हा, मला तुमचं करंट लोकेशन पाठवा ना. बदलापूर सोडलो मी. हा, बाहेर म्हणजे कुठे आहात तुम्ही? बरं. मग तुम्ही आता एक्झॅक्टली कुठे आहात? कशाला तिथे गेलेत तुम्ही? मग मी 20 मिनिटांनी, मला पण वेळ लागेल. 20 मिनिटांनी तुम्हाला फोन करते. झोपली लगेच दीदी हा, का? दीदी झोपली लगेच काय म्हणते? दीदी झोपली लगेच नाही बा- झोपत आहे. अच्छा आता हे सगळे दंगा करतात गाडीत बसून झोपेला आले. कर्जत कशेले जरा टाईप करा ना मोबाईलमध्ये. कर्जत कशेले. कशेली KASHELE. किती मिनिट दाखवतात? कशेली ना 2 तास दाखवतो हा? 2 तास 2 तास कसं देवा? नाही, कर्जत कशेले. थांबा थांबा थांबा, मी टाईप करते. थांबा थांबा, मी करते. सॉरी 56 मिनिटं दाखवत आहे पाठीमाग आहे का ते मुरबाड रोडला 56. हा Accident number. आणि कर्जत किती दाखवत आहे? कर्जत अर्धा तास इथून मिस्टर बोलले फक्त कशेले टाईप कर मॅपमध्ये. हां पण आहे ना हे गोल्ड राऊंड होतोय म्हणजे पुढे जाऊन परत रिटर्न कर्जतमध्ये नाही. हा, कर्जतमध्ये नाही जायचं आपल्याला एक्झॅक्टली. ॲक्च्युली तिथे मला घ्यायला आले होते मिस्टर. मला काय 200 रुपये वगैरे 200-300 रुपये मी एक्स्ट्रा देईल. टेन्शन नको. त्याचा नाही फक्त नाही कारण Route, तसंच कशाला हां. लोकेशन तर दुसरं आलं ना. हां, तर ते ते- कुठेतरी दुसरीकडेच गेले ना त्याच्यामुळे.
कारण की हे कर्जतमध्ये नव्हतं. कर्जतमध्ये एक कशेळी गाव आहे, त्या गावामध्ये आलो आहे आणि मॅडम एकट्याच होत्यात, पण त्यांना खूप भारी प्रवास झाला. ॲक्च्युली माझा कॅमेरा पण स्विच ऑफ झाला, त्यामुळे जास्त शूट करता आलं नाही. मॅडमनी जेवढे अमाऊंट सांगितले त्यापेक्षा 500 रुपये टिप दिली, आणि टिप याच्यासाठी दिली की त्यांचा प्रवास चांगला झाला, सेफली प्रवास झाला. कारण ते आणि लहान बाळ होतं, सो ते घाबरत होते थोडंसं की कसं कोण भेटेल काय भेटेल. तर पूर्ण प्रवासात ते थोडी स्टोरी सांगत होते, पण त्यांना भारी वाटला माझ्यासोबत प्रवास करायला. आणि मेन गोष्ट म्हणजे ते ॲक्च्युली ते थोडेसे त्यांचे मिस्टर राजकारणामध्ये आहेत, BJPचे कोणतरी, आणि ते कशेडीमध्ये कार्यक्रम होता आणि त्यांच्याच ते कार्यक्रमचं उद्घाटन वगैरे होणार होतं, त्यामुळे ते इकडे आलेत. आणि त्यांना पण माहीत नाही हे गाव मॅडमना, त्यामुळे ते पण थोडंसं घाबरत याच्यासाठी होते की नवीन ठिकाणी चाललेल्या, त्यामुळे त्यांना व्यवस्थित सोडलं. आता आपण जाऊया बॅक टू घरी. माझ्यासाठी पण हा रूट नवीनच आहे, मी याच्या आधी कधीच इकडं आलो नव्हतो. छोटी छोटी गावं एवढी आतमध्ये आहेत हे माहीत पण नाही, कारण आपण नेहमी मेन रोडने प्रवास करतो आणि या छोट्या गावांच्याकडे कधी लक्ष नाही देत किंवा आतमध्ये कधी येत नाही. आज वेळ आली, प्रसंग आला आतमध्ये यायचा, त्यामुळे समजलं तरी की कर्जतच्या आतमध्ये पण खूप सारे गावं आहेत. आणि खरंच इथला क्लायमेट आणि नेचर आहे ना, खतरनाक आहे, भारी वाटतं इकडं. थंडगार हवा आणि जंगल भरपूर आहे. जंगल फक्त मी माथेरानलाच समजत होतो, पण असं काय नाही, इकडे पण भरपूर जंगल आहे. सो निघूया आता, भेटू आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.